नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण आज करणार आहोत लाल भोपळ्याच्या पुऱ्या। आता लाल भोपळ्याच्या घाऱ्या पण करतात, घारगे पण करतात, पण आपण करणार आहोत तिखट पुऱ्या। चला आपण साहित्य बघून घेऊया। तर हे बघा, इथं मी हा लाल भोपळा घेतला, पाव किलो घेतलाय आणि त्याच्या ह्या बिया काढून घेतल्यात मी आणि स्वच्छ धुवून घेतलाय। आता हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। जाड्या साईडने आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर त्याला साहित्य आपण काय काय घेतलंय, इथं मी 3 चमचे तांदळाची पिठी घेतले, 2 चमचे डाळीचे पीठ म्हणजे बेसन, 1 चमचा साखर घेतले आणि कोथिंबीर घेतले एवढी, ओवा घेतलाय, एक अर्धा चमचा ओवा आहे, 1 चमचा तीळ आहेत, पांढरे तीळ, आणि हे चिली फ्लेक्स घेतले आणि लसूण, मिरची आणि थोडंसं आलं ते असं कुटून घेतलंय। आणि हे पीठ घेतलंय मी 2 कप घेतले आधी सध्या, नंतर जर लागलं तर कितीला, हे पण किती लागतंय ते सांगन मग नंतर तुम्हाला मी सांगते। आणि मीठ, हे एवढं आपल्याला ह्याचं साहित्य आहे। तर हे बघा, असं मी पीस करून घेतलेत आणि आता आपण हा किसून घेणार आहोत। ह्याची जी साल आहे ना ती नाही घ्यायची आपल्याला, पाठची बाजू नाही घ्यायची। हे बघा, ही साल अशी काढून टाकायची आपल्याला। त्याचा गर आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे। आता असंच हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर हा बघा, हा भोपळा आपला किसून झालाय। आता मी काय करते, गॅस पेटवून घेते आणि ह्या भोपळ्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। एक टोप ठेवलाय गॅसवर, तो जरा गरम होऊ द्या। तर टोप गरम झालाय आपल्याला, ह्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। आणि आता हा भोपळा आहे ना तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडा नरम झाला पाहिजे, म्हणजे थोडं शिजलं पाहिजे तुपामध्ये। ह्याला जरा थोडा असा मिक्स करून घ्यायचा। याच्यात पाणी वगैरे काय टाकायचं नाही आपल्याला। सोलकढ ताट ठेवलंय मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं ह्याला एक वाफ काढून घ्यायची। तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत, बघूया आपण आपला भोपळा कुठपर्यंत शिजलाय। हा बघा, मस्त आपला भोपळा शिजलेला आहे। आता ह्याला आपण गार करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पीठ टाकून मळून घ्यायचं। मस्त शिजलाय। गॅस बंद करते मी। तर हे बघा, आपला भोपळा इथं गार झालेला आहे। आता आपल्याला पहिले तेल टाकून घेते, हे चिनी फ्लेक्स अर्धा चमचा ओवा घेतलाय मी, तर जरा असा हातावरती चुळवून टाकायचा त्याच्यामध्ये। 3 चमचे मी तांदळाची पिठी घेतले, ते टाकून घेते। बेसन 2 चमचे घेतले आणि 1 चमचा मी साखर घेतली ह्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर। आणि हे आपण वाटण करून घेतलेलं ना ते टाकून घेते। तुम्हाला जर कमी तिखट कमी पाहिजे तर कमी तुम्ही टाकू शकता। आणि कलरसाठी मी काश्मीरी लाल पावडर थोडी टाकले, तिखट मसाला नाही टाकलाय कारण मी मिरची वाटून घेतली ना म्हणून। धनापूड टाकले 1 चमचा, हळद टाकते, छोटा चमचा 1 जिरं घेतलेत मी, ते पण मी असं चुरगळून टाकते, आणि मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तीळ मी 2 चमचे टाकलेत, कारण ह्याच्यामध्ये तीळ टाकले ना का चांगली लागते पुरी, म्हणून मी 2 चमचे तीळ घेतलेत।
आता ह्याच्यामध्ये जेवढं मावल तेवढं पीठ आपण टाकून घ्यायचं ह्याच्यात। हे बघा हे एकजीव झालंय। आता पीठ टाकून घेते। मी आधी ह्याच्यात 2 कप पीठ घेतलंय, तर किती लागते त्याच्यावरती आहे। आणि हे पीठ आपल्याला जाडसरच मळून घ्यायचं आहे। आणि ह्या पुऱ्या खायला पण छान लागतात। तुम्ही डब्याला द्या, नाही तर कुठे तुम्हाला प्रवासात जायचं असलं तरी पण ह्या पुऱ्या मस्त होतात। आणि त्या 2-3 दिवस पण आरामशीर टिकतात ह्या पुऱ्या। मला अजून पीठ लागणार आहे। हा गोळा आपल्याला घट्टसर एकदम मळून घ्यायचा आहे। हे बघा आपलं पीठ मळून झालंय। हे आपल्याला एवढं ताट ठेवायचं आणि 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवायचं आपल्याला पीठ। तर बघूया आपली 5 मिनिटं झालेत आपलं पीठ। हे बघा हे आपलं पीठ तयार झालंय। आता याला आपण थोडं तेलाने मालिश करून घेऊया आणि पुऱ्या बनवायला सुरुवात करू। जास्त तेल नाही टाकलेलं, थोडंच टाकलंय। तर हे बघा हे पिठाचे मी असे गोळे करून घेतलेत, सगळे गोळे करून घेतलेत। आणि आता आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जास्त पातळ पण नाही लाटायच्या आणि जास्त जाड पण नाही लाटायच्या, मध्यम लाटायचे आहेत आपल्याला। आणि लगेच तळून घ्यायचे। मी गॅसवर कढई ठेवले आणि तेल पण गरम करत ठेवले। हे बघा एवढे आपल्याला जाड लाटायचे आहे। हे बघा आता अशाच मी सगळ्या लाटून घेते आणि लाटता लाटता तळून पण घेते। तर बघूया आपलं तेल गरम झालंय काय, म्हणजे पुऱ्या तळायला आपण सुरुवात करू। अजून आपलं तेल गरम नाही झालंय, तोपर्यंत मी लाटून घेते 4-5। परत बघूया गरम झालंय का तेल। तेल गरम झालेलं आहे, पुरी टाकते आणि त्या गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे, म्हणजे पुऱ्या मस्त आपल्या फुगतात। तर हे बघा तुम्ही बघू शकता पुरी आपली मस्त फुगले। आता असेच आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहेत। हे काढून घेते। तर इथं आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यात। मी आता गॅस बंद करते, गरम आहे। तुम्हाला एक पुरी तोडून पण दाखवते। हे बघा कशा मस्त झाल्यात पुऱ्या आपल्या। तर ह्या प्रवासासाठी पण नेल्या, एखाद्या डब्याला नेल्या 3-4 दिवस आरामशीर या टिकतात पुऱ्या आणि अशा टम्म फुगलेल्याच राहतात। तर आपल्या लाल भोपळ्याच्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, एकदम टम्म फुगलेल्या आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत पुरी आपली तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।